कारची काच तोडून बॅग लिफ्टिंग करून रोख रक्कम चोरी करणाऱ्या सराईत आंतरराज्य टोळीला अटक करण्यात पेल्हार गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश। पेल्हार पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 1/7/2024 रोजी दुपारी 1:10 वाजताच्या सुमारास धानिवबाग येथील मारुती सुझुकी शोरूम समोर चालू असलेल्या नवीन इंडस्ट्रियल गाळ्यासमोर नालासोपारा पूर्व, तालुका वसई, जिल्हा पालघर येथे यातील फिर्यादी यांनी त्यांची महिंद्रा स्कॉर्पिओ कार क्रमांक MH48CT4446 ही उभी करून इंडस्ट्रियलचे नवीन बांधकाम चालू असलेल्या कामाच्या ठिकाणी गेले असता फिर्यादीच्या कारच्या पाठीमागील सीटवर ठेवलेली लेदरची बॅग व त्यात असलेले आरसी बुक व रोख रक्कम कोणीतरी अज्ञात चोरट्याने कारच्या डाव्या बाजूच्या पाठीमागील दरवाजाची काच फोडून चोरी करून घेऊन गेल्याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरून पेल्हार पोलीस ठाणे येथे दिनांक 1/7/2024 रोजी 10:08 वाजता गुन्हा रजिस्टर क्रमांक 574/2024 भारतीय दंड संहिता 2023 चे कलम 305C अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे। पेल्हार पोलीस ठाणे हद्दीत अशा प्रकारचे गुन्हे वारंवार होत असल्याने वर नमूद गुन्ह्याच्या अनुषंगाने पेल्हार पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री जितेंद्र वनकोटी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांना गुन्हा उघडकीस आणून आरोपितांना अटक करण्याच्या सूचना दिल्या। गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ सदर गुन्ह्याच्या घटनास्थळाला भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली। त्यामध्ये सदर आरोपित हे रस्त्यात उभी असलेल्या कारमध्ये बॅग ठेवलेली असल्यास चाकूच्या सहाय्याने गाडीचे टायर पंक्चर करून कारच्या दरवाजाची काच गुल्लर व लोखंडी छर्र्याने तोडून बॅग घेऊन पळून जात असल्याचे निदर्शनास आले। घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे घटनास्थळ ते वापी, गुजरात या दरम्यानचे असंख्य सीसीटीव्ही फुटेज पाहून सदरचा गुन्हा करणारे आरोपित यांची माहिती प्राप्त करून सदर आरोपित हे दिनांक 10/7/2024 रोजी नालासोपारा पूर्व येथील सोपारा फाटा येथे पुन्हा येणार असल्याची माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी पंचांसह सापळा रचून आरोपी नामे 1. कार्तिक बाळू नायडू वय 23 वर्ष, सध्या राहणार गुलाबनगर, वापी, गुजरात, मूळ राहणार करंजिया, वाकीपाडा, तालुका नवापूर, जिल्हा नंदुरबार। 2. रामू पावनासम तुट्टी नायकर वय 40 वर्ष, राहणार गुलाबनगर, वापी, गुजरात, मूळ राहणार रावतमेळ, तहसील तुवागुडी, जिल्हा त्रिचनापल्ली, राज्य तमिळनाडू। 3. सुब्रमणी रामू नायडू वय 50 वर्ष, राहणार गुलाबनगर, वापी, गुजरात, मूळ राहणार ग्राम तिळुमपूर, 13 नंबर, जिल्हा त्रिचनापल्ली, राज्य तमिळनाडू। 4. एक विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेतले। सदर गुन्ह्याच्या पुढील तपासाकामी विधी संघर्षित बालक यास भिवंडी बाल सुधारगृह येथे जमा करण्यात आले असून आरोपित यांच्याकडून गुन्हा करण्याकरिता वापरण्यात येणारे 2 गुल्लर, छर्रे व लहान चाकू तसेच गुन्ह्यात चोरीस गेलेली रोख रक्कम व कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहेत। आरोपित यांच्याकडून एकूण 20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। सदर आरोपित यांच्या विरुद्ध मध्य प्रदेश व गुजरात राज्य येथे गुन्हे दाखल आहेत। सदर आरोपित यांनी काशीमीरा, मीरा रोड, वसई येथे गुन्हे केले असल्याचे त्यांनी सांगितले आहे। तरीही आपल्या पोलीस ठाण्यात अशा प्रकारचे गुन्हे दाखल असल्यास सदर आरोपित यांचा माननीय प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी 5वे न्यायालय वसई
येथून ताबा घेण्यात यावा। सदरची कामगिरी श्री जयंत बजबळे, पोलीस उपआयुक्त परिमंडळ 3 विरार, श्री बजरंग देसाई, सहाय्यक पोलीस आयुक्त विरार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री जितेंद्र वनकोटी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पेल्हार पोलीस ठाणे, श्री कुमार गौरव धादवड, पोलीस निरीक्षक गुन्हे विभाग, श्री शकील शेख, पोलीस निरीक्षक प्रशासन पेल्हार पोलीस ठाणे, पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे, पोलीस हवालदार योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, वाल्मिक पाटील, पोलीस अंमलदार रवी वानखेडे, निखिल मंडलिक, किरण आव्हाड, राहुल करपे, दिलदार शेख, अभिजित नेवारे, अनिल साबळे, शरद राठोड, सुजय पाटील यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे।